या क्षणाची मोठी राजकीय बातमी। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी आता सर्वपक्षीय बैठक सुरू झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे। शरद पवार, नारायण राणे विधान भवनात दाखल झालेत। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेही विधान भवनात दाखल झालेले आहेत। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत नेमकी भूमिका काय या विषयावर आता सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होते आणि या बैठकीसाठी सर्व प्रमुख नेते उपस्थित झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होत असलेल्या बैठकीत नारायण राणे, त्याचप्रमाणे शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सीमावर्ती भागातले लोकप्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित आहेत। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावादावरचा तोडगा आता दृष्टीपथास आल्याची या सगळ्याच्या निमित्तानं चर्चेतनं त्याचा वापर होणार आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। संदीप, मोठी बातमी येते, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होते, काय अपडेट? अगदी ऋषी, सर्वपक्षीय उच्चस्तरीय बैठकीला काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्या भागातले म्हणजे महाराष्ट्रातल्या सीमा भागातले आमदार देखील उपस्थित आहेत। महाराष्ट्र एकीकरण समितीचे काही पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। आपल्याला माहिती आहे, ज्यावेळा भाषिक प्रांत रचना झालेली होती आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन्ही राज्य अस्तित्वात आल्यानंतर 865 जी मराठी भाषिक गावं होती ती आज ही कर्नाटकात आहेत आणि कर्नाटक सरकारची हुकुमशाही जी आहे ती तिथं सहन करतायत आणि त्यामुळे गांधी विरोधात जी चळवळ आहे ती बेळगावच्या सीमा भागामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली होती आणि बऱ्याच दिवसांनंतर ही बैठक होती। त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण सीमा भागाचं लक्ष असणार आहे। गेल्या 2 आठवड्यापूर्वी ही बैठक आयोजित करण्यात आली होती, तर मात्र काही कारणामुळे बैठक रद्द झाली होती, पुढे ढकलण्यात आली होती आणि ती बैठक आज होते। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय होतो किंवा काय चर्चा होती हे बघणं महत्वाचं असणार आहे। पण महत्वाचं येत आहे की कानडी अत्याचार सहन करणार नाही ही मराठी भाषिकांची तिथल्या मागणी आहे आणि दरवर्षी 1 नोव्हेंबरला ज्यावेळा कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस असतो तो काळा दिवस म्हणून मराठी भाषिक दरवर्षी साजरा करत असतो आणि त्यानंतर आता आज ही बैठक होती। त्यामुळं महाराष्ट्राकडे संपूर्ण सीमा भाग आसुसलेल्या नजरेनं खरं तर बघतोय। 865 गावं आज ही महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत आणि त्यामुळं आजची ही उच्चस्तरीय बैठक जी आहे ती महत्वाची असणार आहे। काय निर्णय होतोय आपल्याला बैठक संपल्यानंतर काही वेळात समजू शकणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आमचे प्रतिनिधी संदीप आपल्यासोबत होते।